नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे मी. तर आजचं शूटिंग आहे पूर्ण देवगडमधलं. देवगडमध्ये जामसंडे इथे तुम्हाला माहितीच आहे, पवनचक्क्या खूप आहेत जिथे की वीज निर्मिती होते आणि समुद्रकिनारा पण आहे. साधारण 2000च्या नंतरच्या काळात ह्या गोष्टी आपण तिथे सगळ्या पाहिल्या आहेत. या पवनचक्क्या वाराच्या जोरावर फिरून वीज तयार करतात, हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण समुद्रकिनाऱ्याजवळ असल्यामुळे इथे सतत आणि सततच वारा असतो, त्यामुळे हे ठिकाण पवनचक्क्यासाठी एकदम परफेक्ट बनवलं गेलं आहे. हे बघत बघतच आम्ही पुढे चाललो आहोत आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर असा अप्रतिम असा बीच आहे, समुद्रकिनारा आहे. खूप म्हणजे खूप असं जावं आणि डुबकी मारावी असंच वाटत होतं. नयनरम्य आणि खूप शांत होता. कसलीही घाण नाही, कसलाही कचरा नाही. खूप असा सुंदर हा बीच होता. पण जास्त तिथं लोकांना जाऊन देत नव्हते आणि लहान मुलांना तर अलाउडच नव्हतं जास्त तिथे. की आम्ही गेलो त्या दिवशी तसं होतं की नेहमीच तसं असतं हे काय आपल्याला म्हणजे मला तरी माहिती नाही असं. आणि पवनचक्कीच्या जवळच एक छोटंसं गार्डन आहे, सुंदर उद्यान आहे, खूप छान आहे इथे. मस्त एका साईडला पवनचक्क्या मोठ्या मोठ्या आणि एका साईडला बीच आणि बसायला छान बेंचेस. म्हणजे बोलावं तर म्हणजे शब्द नाही आहेत असं वर्णन करायला, असं म्हणावं लागेल. झाडं, हिरवळ आणि निसर्ग याचं अद्भुत कॉम्बिनेशन असं म्हणू शकतो. देवगड जामसंडे नगरपंचायत असं या गोष्टीचं म्हणजे ह्या काय म्हणतात ते उद्यानाचं नाव आहे. तर कुटुंबासोबत रिलॅक्स होण्यासाठी आणि म्हणजे आम्ही दुपारी 3-4च्या आसपास इथे गेलो होतो. खरंच खूप कडक ऊन होतं त्यावेळेस, कारण की इथे यायला एक तर प्रॉपर सकाळ पाहिजे किंवा मग संध्याकाळ 6च्या आसपास. इथे खूप छान रिलॅक्स होईल. पण आम्हाला पुढचे ठिकाणं घ्यायचे होते, त्यामुळं आम्ही इथे जरा लवकरच आलो होतो. ऊन खूप लागत होतं, त्यामुळं आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद घेता नाही आला. पण आम्ही कल्पना करू शकतो इथे संध्याकाळी किंवा सकाळी किती छान नॅचरल वातावरण असेल याचं. तर तुम्ही जेव्हा येताल शक्यतो प्रयत्न करा सकाळी किंवा संध्याकाळीच येण्याचा. आणि मुलांसाठी खेळायला पण खूप छान जागा आहे आणि तिथं छान बेंचेस वगैरे केलेत लाकडाचे, आर्टिफिशियल. छान छान असं म्हणजे बसायला आणि फोटो काढण्यासाठी खूप छान शूट होईल तिथं. असं छोट्या छोट्या झोपड्या पण केल्या आहेत तिथे, त्या पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. थोडं आराम हे ह्या आता झोपड्या आणि इथे हे पूर्ण स्टेजसारखं जे केलं आहे तिथे आम्ही छान फोटो सेशन वगैरे केलं. हे प्रत्येकजण आंबा धरतो आहे, कोण बोटीच्या जवळ थांबतो आहे, कोणी डॉल्फिनच्या जवळ जातो आहे. आमच्या मुली बघा कसे आंबे खात आहेत. तर असं आमचं फोटोशूट झालं छान असं. तर मग पुढे आम्ही हळूहळू फोटोशूट झालं, त्याच्यानंतर बाकीचा मग निसर्ग बघत बघत आमचं सगळ्या गोष्टी चालूच होत्या. आणि तो समुद्र, मला तिथे जायची खूप गडबड झाली होती साईडला. मला फोटो काढण्यात इंटरेस्ट नव्हता, मला साईड सीन बघायचे होते खूप. तर त्याचाच आनंद मी घेतला. तुम्ही बघू शकता इथे शांत सावलीला सगळेजण बसलेत. इथे सेल्फी पॉईंट पण 2-3 आहेत. एक आजीबाई आहेत ज्या की माशाची टोपली घेऊन उभं राहिलेत आणि एक माणसाचं सुद्धा हे बघू शकता तुम्ही, ते पण आहे की जेणेकरून आपण त्यांच्याजवळ छान सेल्फी काढू शकतो. आणि हा बदाम आहे, त्याच्यात पण बसून आपण सेल्फी काढू शकतो. आणि टेबल खुर्च्या पण पाहू शकता, तिथे पण आपण छान बसून असं फोटोशूटसाठीच ठेवलेलं आहे खास ते. आणि जर गर्दी नसेल तर आपण आपला ठिय्या मारून छान बसू शकतो तिथं, थोडक्यात असा प्रकार. तर खूप छान वाटलं मला सगळं. आनंद छान छान गारगार हे वरती छान मस्त. इथे गेल्यानंतर तर खूप छान असा निसर्ग आणि पवनचक्क्या आणि हे बघू शकता. याला काय म्हणतात मला काही माहिती नाही, पण हा माणूस ते खेळत होता, छान वाटलं. पण ह्याचा विषय असा आहे की मस्त वरती जायचं पायऱ्यांवर, तिथून सुळसुळीत जायचं आपण त्या दोरीवरून खाली, आणि तिथून मात्र इथपर्यंत यायला आपण पायपीट करावी लागते, यायला खूपच लांब. तर ठीक आहे, आनंद घेण्यासाठी आपण ह्या गोष्टी करतो, कारण की आपण फिरायला येतो म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करतो आणि थोडासा खिशात पैशापाणी पण घेऊन येतो. कारण की आपण इथे आलो कशासाठी असतो तर फक्त मजा करण्यासाठी, कारण की 12 महिने आपण घरातच असतो आणि बचतच करत असतो. तर नक्की या जामसंडे बीचचा तुम्ही आनंद घेऊ शकता. पवनचक्क्या तर बघून तुम्ही अगदी म्हणजे असं भान हरपून गेल्यासारखं होतं. एवढ्या मोठ्या मोठ्या पवनचक्क्या. आणि सगळ्यात आधी प्रश्न असा येतो
की ह्या पवनचक्क्यांचा शोध कोणी लावला आणि कसं हे वीज निर्मिती केंद्र म्हणजे या पवनचक्कीतून वीज निर्माण होऊ शकते, हवेमधून वीज निर्माण होऊ शकते, हे कसं आणि कोणाला सुचलं असेल. खूप म्हणजे ह्याचा हेवा वाटतो आपल्याला ह्या गोष्टीचा. बऱ्यापैकी चटकून चटकून लोक गेलेली आहेत. देवगडचा समुद्र म्हटलं तर खूप छान, खूप सुंदर आणि खूप शांत असं आहे. क्राऊड कमी आहे, नॅचरल फील येतो आणि नॅचरल आपण इथला अनुभव घेऊ शकतो जगण्याचा आणि मोकळं मोकळं राहण्याचा. तर इथल्या वाळूचा पण एक वेगळा प्रकार बघता येईल. खूप मऊ अशी वाळू आहे आणि सुंदर सोनेरी रंग येतो आहे त्याला उन्हाच्या छटेमुळे. फोटो आणि व्हिडिओ तर खूप म्हणजे खूपच सुंदर येत असतात. समुद्रात मोठ्या शहरासारखा गोंधळ नसतो, त्यामुळे फॅमिली कपलसाठी परफेक्ट ठिकाण आहे. ज्यांना निवांतपणा हवा आहे, गोंधळ नको आहे, गडबड नको आहे, त्यांनी या बीचला आलं तर खूपच सुंदर वाटेल. आणि इथलं मेन म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही संध्याकाळी आलात तर सनसेट खूपच सुंदर दिसतो. आकाश लाल, केशरी आणि पिवळ्या रंगात असं बदलतं आणि खूप सुरेख दिसतं. आणि पवनचक्क्याची आपण नॉर्मली शूटिंग करताना कसं नारळाचं झाड आणि हळूच सूर्य डोकावतो आहे किंवा उगवतो आहे असं शूटिंग करतो, तर सेम इथे तुम्ही पवनचक्कीच्या बाबतीत तसं करू शकता. पवनचक्की आणि सूर्याच्या छटा असं छान कॉम्बिनेशन आपल्याला मिळून जाईल इथे. तर सूर्य हळूहळू समुद्रात मावळताना दिसतो. हा मोमेंट तो व्लॉगमध्ये जरूर कॅप्चर करा. मला तो क्षण टिपता आला नाही, पण तुम्ही नक्कीच ते करा. आणि खूप सुंदर वाटलं मला इथे. हे पहा रुईचं झाड आणि त्याचं ते फळ. रुईचं झाड पण खूप आयुर्वेदिक आहे, त्याचे बरेच फायदे आहेत, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि इथे पण या नैसर्गिक वनस्पतींचं जतन छान केलेलं आहे. हिरवळ पण खूप छान आहे. खूप खूप प्रकारची अशी झाडं आहेत, तुम्ही बघू शकता. प्रत्येक म्हणजे झाडांमध्ये वैशिष्ट्य आहे, काही ना काही वेगळी झाडं दिसत आहेत आपल्याला. तर जस्ट खूप छान वाटलं. बाकी शब्दच नाही आहेत माझ्याकडे याचं वर्णन करायला. छोटी छोटी फुलं, गुलाबी कलरची, लाल कलरची, जांभळ्या कलरची, खूप सुंदर असं नयनरम्य असा देखावा आहे. नक्कीच तुम्ही पहा. आणि समुद्राच्या लाटा म्हणतात तर खूप शांत होत्या. असं खूप जोरात लाटा येत आहेत आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यावर आढळतात, असं काहीच गोष्टी नव्हत्या. रिलॅक्स होण्यासाठी बेस्ट होतं हे ठिकाण पूर्ण. किनाऱ्यावर बसून मस्त लाटांचा आवाज ऐकला तरी मन शांत होतं. नाहीतर बऱ्याच बीचेसला असं असतं की आपण किनाऱ्यावर बसलं तरी ते पाणी बघून आपल्याला असं घाबरायला होतं की ही लाट आपल्या अंगावर येते की काय, पण इथे तो प्रकार झाला नाही. तर अशा पद्धतीने इथल्या लाटांचा आवाज ऐकत ऐकत शेवटी आम्हाला भुका पण लागल्या आणि आम्ही जवळजवळ 5च्या आसपास तिथून बाहेर पडलो. आणि मुलं पण दमली होती, त्यांना काहीतरी खायचं होतं. मग अशा पद्धतीने हा गोळावाला तिथे होता. म्हणजे बरीच दुकानं होती, अजून चालू व्हायची होती संध्याकाळसाठी, पण हा गोळा आपण दिवसभरात कधीही खाऊ शकतो, त्यामुळे शक्यतो त्यांनी दुकान हे चालू ठेवलं असेल. तर मग हा गोळ्याची मी शूट केलं इथे, गोळा कसा करतायत ते बनवतायत ते. पण ती मुलगी जास्त काय मला दाखवत नव्हती ती कसं करते आहे ती, तरी पण मी तिचा पिछा काही सोडला नाही आणि गोळा कसं करतायत ते बघितलं. तर मग चला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. एवढंच मी शूट केलं आहे आणि खूप छान आहे हा जामसंडेचा बीच. तुम्ही जाल तर नक्कीच इथे छान फोटो सेशन करा आणि आनंद घ्या या निसर्गाचा.